कोर्टातील न्यायाला दाद म्हणतात. कोर्टातील न्यायाला दाद म्हणतात. वकिलाच्या भाषणाला संवाद म्हणतात. कोर्टातील न्यायाला दाद म्हणतात. वकिलाच्या भाषणाला संवाद म्हणतात. भारतावर राज्य करणारे इंग्रज ज्यांना घाबरत होते त्यांना लहुजी वस्ताद म्हणतात. त्यांना लहुजी वस्ताद म्हणतात. सर्वांना जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ व तमाम बहुजन महापुरुषांना वंदन करून मी आज आपल्यासमोर काही आपले विचार मांडतोय. आजच्या या व्हिडिओ निर्मितीचा एकमेव उद्देश आहे क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या एकंदरीत जीवनचरित्रावर काही बोलावं. महाराष्ट्रामध्ये हे जे काही वादंग निर्माण झालेला आहे त्या वादंगामध्ये लहुजी साळवे यांच्या चरित्रावर अनेक आरोप प्रत्यारोप केलेले जात आहेत. पण बहुजन बांधवांसमोर लहुजी साळवेंचा खरा इतिहास समोर आला पाहिजे आणि सर्वांना लहुजी साळवेंच्या कार्याचा प्रकाश नेमकं काय आहे त्यावर आपण बोललं पाहिजे. या एकमेव उद्देशाने या व्हिडिओची निर्मिती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. भावंडांनो, सामील दुश्मनाला सरदार होता आहे. सामील दुश्मनाला सरदार होत आहे. पैशात लोकशाही बेकार होत आहे. सामील दुश्मनाला सरदार होत आहे. पैशात लोकशाही बेकार होत आहे. लहुजी तुमची लढाई चालूच ठेवतो मी, पण फौज मावळ्यांची गद्दार होत आहे. फौज मावळ्यांची गद्दार होत आहे. कोणीतरी लोक येतात आणि असं भाष्य करतात की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही. जी लोक असं भाष्य करत आहेत ती आम्हाला अत्यंत जवळची वाटत नाहीत. आम्ही जळतोय या व्यवस्थेच्या चक्रामध्ये, आतून बाहेरून जळतोय आणि म्हणून ही सगळी मांडणी आमच्या महापुरुषांची पुनर्मांडणी आम्हाला आमच्या पद्धतीने करावीशी वाटते. म्हणून हे सगळं पोटतिडकीनं मांडणं चालू आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने लहुजी साळवेंची मांडणी या महाराष्ट्रामध्ये सध्या स्थितीमध्ये होत आहे ती योग्य की अयोग्य हे ठरवणं ह्या व्हिडिओचा उद्देश नाही, पण लहुजी साळवेंच्या खऱ्या इतिहासावर भाष्य करणं हा या व्हिडिओचा उद्देश आहे. लहुजीचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 मध्ये पेठ, पुरंदर जिल्हा पुणे इथे झालेला आहे. त्यांचा जन्म राघोजी आणि विठाबाई यांच्या पोटी लहुजीचा जन्म झालेला आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. अत्यंत लहान वयामध्येच लहुजींना क्रांतीची भाषा समजायला लागते आणि जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी ही भीष्म प्रतिज्ञा घेऊन लहुजी साळवे आपल्या कार्याला सुरुवात करतात. पण इथल्या मनुवादी व्यवस्थेनं लहुजी साळवे फक्त आणि फक्त या एकाच वाक्यापुरता बंदिस्त करून ठेवलेला आहे. जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी या एका वाक्यापुरताच लहुजी साळवेंचा इतिहास आहे का? तर तसा अजिबात नाही. भावंडांनो, लहुजींची जी दुसरी बाजू आहे ती आपण नीट समजून घेतली पाहिजे. महात्मा फुले नावाचा सत्यशोधक विचारवंत या महाराष्ट्रामध्ये काम करतो आणि त्या समकालीन कर्मठ मनुवादी व्यवस्थेचे हस्तक महात्मा फुलेंना ते जे समतावादी विचाराचं काम हाती घेतात, त्याला आडकाठी आणण्याचं काम करतात, त्यावेळेस लहुजी साळवे नावाचा हा दीपस्तंभ महात्मा फुलेंच्या मागे आधारवड होऊन उभा राहतो. यावर आपल्याला भाष्य करावं लागेल. लहुजींचा संदेश मातंग समाजाला आणि समग्र बहुजन समाजाला कोणता संदेश आहे? तर लहुजी साळवे म्हणतात की अरे भावंडांनो, बहिणींनो,
तुम्हाला जर तुमच्या येणाऱ्या पिढीचं भलं करून घ्यायचं असेल तर तुम्ही फुल्यांनी निर्माण केलेल्या शाळेत तुमची लेकरं धाडा. हा संदेश समग्र बहुजन समाजाच्या शैक्षणिक क्रांतीचा घोषवाक्य आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. लहुजी साळवेंचं हे वाक्य साधं वाक्य नाही. लहुजी साळवे का म्हणतात की मातंग बांधवांनो, तुम्हाला जर तुमची पुढची पिढी सुजाण नागरिक म्हणून बनवायची असेल तर तुम्ही फुल्यांनी निर्माण केलेल्या शाळेमध्ये तुम्ही तुमचे लेकरं धाडा. हा संदेश म्हणजे इथल्या शैक्षणिक क्रांतीचं घोषवाक्य आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. एवढ्यावरच ते थांबत नाहीत तर आपली नात मुक्ता साळवे बोले तैसा चाले करत मुक्ता साळवेला फुलेंच्या शाळेत घेऊन जातात आणि मुक्ता साळवे ही सावित्रीबाई फुलेंनी निर्माण केलेल्या शाळेतली पहिली विद्यार्थिनी ठरते. हे इथल्या मनुवादी व्यवस्थेला लावलेला सुरुंग आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. पुण्यातली मनुवादी व्यवस्थेच्या हस्तक झालेली लोक महात्मा फुलेंच्या जेव्हा तुटून पडतात त्यावेळेस महात्मा फुले गुरगुरून सांगतात की फुलेंच्या केसाला जरी धक्का लागला तरी तुमची गाठ या लहुजी वस्तादाची आहे. आणि त्यानंतर कुठल्याच मनुवाद्याची हिम्मत होत नाही महात्मा फुलेंना लढण्याची. हे महात्मा फुलेंना दिलेलं संरक्षण लहुजी वस्ताद साळवेंनी दिलेलं आहे. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आधुनिक विचारसरणीचा महात्मा फुल्यांनी जो अभ्यास केला त्या आधुनिक विचारसरणीचा लहुजी साळवेंवर अत्यंत प्रभाव झालेला आहे. आणि तो प्रभाव आपल्याला नेहमी त्यांच्या कार्यातून दिसतो. 24 ऑक्टोबर 1871 महात्मा फुले सत्यशोधक विवाह प्रथम सत्यशोधक विवाह लावतात. त्या सत्यशोधक विवाहाला संरक्षण देण्याचं काम क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांनी केलेलं आहे. हे आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. महात्मा फुले यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्याबद्दलची निष्ठा दाखवली. वस्ताद लहुजी साळवे यांच्या तालिमीमध्ये अनेक लोक तयार झाले. वासुदेव बळवंत फडके ही सगळी मंडळी, लोकमान्य टिळक ही सगळी मंडळी वस्ताद लहुजी साळवेंच्या तालमीमध्ये तयार झाली. मात्र त्यांनी कुठेही असा आम्ही लहुजी साळवे यांचे शिष्य आहोत असा कुठेही उल्लेख केलेला नाही. मात्र लहुजी साळवेंनी मात्र महात्मा फुलेंनी लहुजी साळवेंच्याबद्दल आपल्या साहित्यामध्ये उल्लेख करून ठेवले. म्हणून आज लहुजी साळवेंबद्दल आम्हाला आदरानं सांगता येतं. हा आमचा बहुजनवादी इतिहास, बहुजनवादी संस्कृती आणि बहुजनवादी वसा आम्हाला आदराने सांगता येतो. म्हणून आम्ही महात्मा फुलेंचे सुद्धा आभारी आहोत. भावंडांनो, महात्मा फुलेंनी लहुजी साळवेंच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपल्या साहित्यामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पण जी मंडळी फडकेवादी टिळकवादी आहेत यांनी कुठेच लहुजी साळवेंचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आम्हाला महात्मा फुलेंचे गुरु म्हणून लहुजी साळवेंचा उल्लेख करायला अत्यंत स्वाभिमान वाटतो की महात्मा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला लहुजी वस्ताद साळवेंनी बळ दिलं, वाढवलं, संरक्षण दिलं. आणि म्हणूनच फुले आणि फुले दाम्पत्यांनी घेतलेली शैक्षणिक चळवळ या महाराष्ट्रामध्ये अत्यंत जोमानं काम करू शकली. हे आपण नीट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी ही भीष्म प्रतिज्ञा तर आम्हाला नक्कीच आदर्शवादी आहे. पण त्याहीपेक्षा लहुजी वस्ताद साळवेंनी या देशामध्ये हे जे शिक्षणाचं आधारवड रोवलं ते आधारवड आम्हाला अत्यंत प्रिय वाटतं. म्हणून की तुम्ही महात्मा फुलेंनी निर्माण केलेल्या शाळेमध्ये तुमची लेकरं धाडा हा लहुजींचा संदेश आमच्यासाठी अत्यंत प्राणप्रिय होतो. तोच संदेश माझ्यासारखे अनेक तरुण युवक घेऊन पुढे जाऊन या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं काम करत राहतील. एवढंच या प्रसंगी मला बोलायचं आहे. मी जे सगळं काही बोललो
ते सगळं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा फुलेंची शैक्षणिक क्षेत्रासाठी कसं योगदान होतं ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून की पोथीतल्या कथांचा उपयोग काय सांगा, पोथीतल्या कथांचा उपयोग काय सांगा, आमच्या नव्या मतांचा उपयोग काय सांगा, किल्ल्यामध्येच शत्रू पोसून ठेवले मग मजबूत या तटांचा उपयोग काय सांगा. पोथीतल्या कथांचा उपयोग काय सांगा, आमच्या नव्या मतांचा उपयोग काय सांगा, किल्ल्यामध्येच शत्रू पोसून ठेवले मग मजबूत या तटांचा उपयोग काय सांगा. आमच्यामध्येही काही लोक हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर यांचा नाही असं विधान करायला लागलेले आहेत. त्या विचारधारेला आम्ही समर्थन करत नाही. आम्ही बुद्ध फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ ही विचारधारा घेऊन काम करणारी माणसं आहोत आणि त्याच विचारधारेला समर्पित आम्ही इथून पुढेही काम करीत राहू एवढं आश्वासन या महाराष्ट्रातील बहुजन समाजाला माझं असेल. इथेच मी ह्या लहुजीच्या चारित्र्यावरचा हा व्हिडिओ समाप्त करतो. सर्वांना जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय संविधान.